नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 14 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. सुरुवातीच्या तपासात त्याला आत्महत्या म्हटलं गेलं, पण नंतर सुशांत सिंग राजपूतचे वडील के सिंग राजपूत यांनी या संपूर्ण प्रकाराला एक कट किंवा षडयंत्र असल्याचं म्हटलं आणि आपल्या मुलाची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर आत्महत्येस प्रवृत्त करणं, पैशांचा अपहार करणं असे अनेक गंभीर आरोप केले. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला. सुशांतही याच घराणेशाहीचा बळी असल्याचं सांगितलं गेलं. CBIने या प्रकरणाचा तपास केला, मात्र त्यांना कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळाले नाहीत. सुशांतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात TV मालिकांमधून केली. नंतर तो हिंदी चित्रपटांमध्ये दिसला. सुशांत सिंह राजपूतने MS धोनी, छिछोरे, दिल बेचारा, PK यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 14 जून 1777 रोजी अमेरिकी ध्वजाला मान्यता मिळाली. अमेरिकी ध्वजाच्या डिझाईनला 1777 मध्ये कॉन्टिनेंटल काँग्रेसने मान्यता दिली. ध्वजावर 13 ब्रिटिश वसाहतींचे प्रतिनिधित्व करणारे लाल आणि पांढरे 13 पट्टे होते. वरच्या डाव्या बाजूला एका निळ्या बॉक्समध्ये ध्वजावर 13 तारे होते. प्रत्येक तारा अमेरिकेतील प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करत होता. त्यानंतर अमेरिकेतील राज्यांची संख्या वाढल्यानं अमेरिकन ध्वजावर एक तारा जोडला गेला. सध्या अमेरिकन ध्वजात 13 लाल पांढरे पट्टे आणि 50 तारे आहेत, जे अमेरिकेच्या 50 राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. 14 जून 1940 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याने फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रवेश केला. जर्मन सैन्याने शहराच्या ईशान्येकडील सीमांमधून पॅरिसमध्ये प्रवेश केला. युद्धादरम्यान रक्तपाताच्या भीतीने फ्रेंच गव्हर्नरनं काही दिवसांपूर्वीच फ्रेंच सैन्य दलांना पॅरिसमधून माघार घेण्याचे आदेश दिले होते. फ्रेंच सरकारने 10 जून रोजी पॅरिस सोडलं होतं. त्यानंतरच जर्मन सैन्यानं 14 जून रोजी हे शहर ताब्यात घेतलं. जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस 2004 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला. त्यानंतर 2005 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या 58व्या संमेलनात दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली. यावर्षी या दिवसाची थीम आहे रक्तदानाची 20 वर्ष साजरी करणे आणि रक्तदात्यांचे आभार मानणे. अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि गरजू लोकांना मदत करणे हा उत्सव साजरा करण्यामागील सर्वात मोठा उद्देश आहे. तसेच रक्तदात्यांचे आभार मानून त्यांना नियमित रक्तदान करण्यास प्रवृत्त केलं. असं म्हणतात की नियमित रक्तदान केल्यानं शरीरात लोहाची कमतरता होत नाही. तसंच रक्तदान केल्यानं हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग टाळता येतात. हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि अशक्तपणा किंवा संसर्गजन्य रोगांसारख्या वैद्यकीय समस्या ओळखता येतात. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.